पुण्याच्या पवित्र मातीत आजही ज्यांच्या नावाचा जयघोष भक्तांच्या हृदयात दुमदुमतो ते म्हणजे परमहंस सद्गुरू श्री शंकर महाराज. अष्टवक्र शरीर पण अंतर्यामी साक्षात परब्रह्म असलेला हा अवधूत जेव्हा या धरेवर अवतरला तेव्हा भक्तांच्या भाग्याचा खऱ्या अर्थाने उदय झाला. पण मंडळी, कधी विचार केलाय का की ज्यांनी मृत्यूलाही आपल्या एका शब्दाने थोपवून धरले, ज्यांच्या एका नजरेने असाध्य व्याधी पळून गेल्या, त्यांनी स्वतःच आपला देह सोडण्याचे का ठरवले असेल? त्या शेवटच्या क्षणी जेव्हा महाराजांनी भक्तांना निरोप दिला तेव्हा त्यांच्या मनात कोणती कालवाकालव झाली असेल? हा प्रवास केवळ एका देहाचा किंवा काळाचा नाही, तर एका अशा महायोगाचा आहे जो आजही पुण्याच्या धनकवडी येथील समाधीतून आपल्या भक्तांना साथ घालतो आहे. या दिव्य लीलेचा आणि श्रद्धेचा अनुभव घेताना श्रद्धेने या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या भक्तीच्या प्रवाहात मनापासून सामील व्हा, कारण अशा कथाच आपल्याला जीवनाचे खरे सार आणि ईश्वरी साक्षात्काराची ओढ लावतात. प्राचीन काळातील ती एक धुंद पहाट होती, जेव्हा निसर्ग अजूनही निद्रेत होता आणि आकाशातले तारे मंद प्रकाशात चमकत होते. सह्याद्रीच्या त्या उत्तुंग रांगांमध्ये वसलेल्या एका छोट्याशा अरण्यात, जिथे फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि ओढ्याचा खळखळाट ऐकू येत होता, तिथे एका अलौकिक घटनेची चाहूल लागली होती. एका जुन्या वडाच्या झाडाखाली, ज्याचा पारंब्या जमिनीला टेकून पुन्हा आभाळाकडे झेपावत होत्या, तिथे एक लहान बालक अवतरले होते. हे बालक काही सामान्य नव्हते. त्याचे तेज सूर्याच्या पहिल्या किरणांप्रमाणे प्रखर होते, पण त्यात चंद्राची शीतलता दडलेली होती. त्या बालकाचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचणारे होते, ज्याला शास्त्रात आजानुबाहू म्हटले जाते, आणि त्याचे शरीर काहीसे वेडेवाकडे म्हणजेच अष्टवक्र स्वरूपाचे होते. आजूबाजूच्या गावातील काही गुराखी जेव्हा आपली गुरे घेऊन त्या अरण्यात आले तेव्हा त्यांना या अद्भुत बालकाचे दर्शन झाले. त्या बालकाच्या चेहऱ्यावर एक असे हास्य होते जे पाहून मनातील सर्व चिंता क्षणात नाहीशा होत होत्या. एक गुराखी, ज्याचे नाव विठ्ठल होते, तो जवळ गेला आणि त्याने पाहिले की हे बालक तर साक्षात ईश्वराचे रूप वाटत आहे. त्याने त्या बालकाला हळूच उचलले. तेव्हा त्याला जाणवले की या बालकाचे वजन एखाद्या फुलासारखे हलके आहे, पण त्याचे डोळे मात्र संपूर्ण विश्वाचे रहस्य ओठावर बाळगून आहेत असे वाटत होते. विठ्ठलाने त्या बालकाला आपल्या गावी नेले, जिथे लोक आश्चर्यचकित होऊन जमा झाले. कोणाला वाटले हा एखादा सिद्धपुरुष आहे, तर कोणाला वाटले हे काहीतरी विलक्षण संकट आहे. पण जसा जसा काळ सरत गेला तसतसे त्या बालकाच्या लीला सर्वांना समजू लागल्या. एकदा गावाला भीषण दुष्काळाने ग्रासले होते. नदीचे पात्र कोरडे पडले होते आणि गुरेढोरे तहानेने व्याकुळ झाली होती. तेव्हा या बालकाने मातीत आपल्या हाताने एक छोटीशी रेघ ओढली आणि पाहता पाहता त्या कोरड्या झानिनीतून पाण्याचा मोठा झरा उसळू लागला. गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि त्यांनी ओळखले की हे बालक सामान्य नाही, तर साक्षात दत्तात्रयांचा अंश आहे. या बालकाचे नाव शंकर ठेवले गेले, पण लोक त्यांना प्रेमाने महाराज म्हणू लागले. त्यांचे बोलणे काहीसे अस्पष्ट असले तरी त्यातून निघणारे शब्द म्हणजे जणू वेदांची रुचाच होती. महाराज कधी कोणाच्या घरी जात, तर कधी थेट जंगलात जाऊन ध्यान लावून बसत. त्यांच्या वागण्यात एक अवधूतपणा होता, ज्यांना जगाच्या रीतिरिवाजांचे काहीच पडले नव्हते. एकदा एका श्रीमंत जमीनदाराने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्यांना कडू विषाचा प्याला दिला. पण महाराजांनी तो प्याला एखाद्या अमृताप्रमाणे शांतपणे पिला आणि त्यांच्या चेहऱ्यावर साधी अटीही आली नाही. उलट त्या जमीनदाराचे सर्व आजार त्याच क्षणी नाहीसे झाले. ही कीर्ती वारे वारे पसरत गेली आणि दूरवरून लोक या सिद्ध पुरुषाच्या दर्शनासाठी येऊ लागले. महाराजांच्या अंगावर नेहमी एक जुनी गोधडी असायची, पण त्या गोधडीत जणू पूर्ण ब्रह्मांड सामावलेले होते. ते कधी एका ठिकाणी स्थिरावत नसत, वाऱ्यासारखे इकडून तिकडे फिरत राहायचे. त्यांच्या पायात कधी चप्पल नसायची, तरीही काट्याकुट्यातून चालताना त्यांच्या पायाला कधी साधी जखमही नसे. पुण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला होता आणि मार्गात येणाऱ्या प्रत्येक दुःखी जीवाला ते सुखाचा मार्ग दाखवत होते. एके दिवशी एका घनदाट अरण्यातून चालत असताना त्यांना एक व्याकुळ झालेला ब्राह्मण भेटला, जो आपल्या मुलाच्या प्रकृतीसाठी देवाचा धावा करत होता. महाराजांनी फक्त त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले की घरी जा, तुझा मुलगा खेळत असेल. तो ब्राह्मण धावत घरी गेला तर खरोखरच त्याचा मुलगा पूर्णपणे बरा होऊन अंगणात खेळत होता. अशा अनेक अद्भुत गोष्टी घडत होत्या, पण महाराज मात्र अगदी साधेपणाने कोणत्याही अहंकाराशिवाय जगत होते. त्यांच्या डोळ्यात एक अशी आग होती जी भक्तांच्या पापांना जाळून राख करत असे, आणि त्याचवेळी त्यांच्या हृदयात मातेचे प्रेम होते जे भक्तांना सावरत असे. पुण्याच्या जवळ पोचल्यावर त्यांनी भीमा नदीच्या काठी मुक्काम ठोकला.
तिथे त्यांनी अनेक साधूंना ज्ञान दिले आणि भक्तीचा मार्ग अधिक सुकर केला. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल इतकी श्रद्धा निर्माण झाली होती की फक्त त्यांच्या दर्शनाने लोकांच्या मनातील वाईट विचार नष्ट होत होते. महाराजांनी कधीही मोठे मंदिर बांधण्यास सांगितले नाही किंवा स्वतःसाठी कोणतेही वैभव मागितले नाही. त्यांना हवी होती ती फक्त भक्तांची शुद्ध भक्ती. कथेच्या या टप्प्यावर आपल्याला हे समजते की शंकर महाराज हे केवळ एक देह नसून ते एक चैतन्य होते, जे भक्तांच्या उद्धारासाठी या पृथ्वीवर आले होते. आता या महायोगाच्या प्रवासात पुढे काय घडले, त्यांनी पुण्याला आपले मुख्य स्थान का बनवले आणि तिथे भक्तांना कशा प्रकारचे अनुभव आले, हे पाहणे अतिशय रोमांचक ठरणार आहे. महाराजांचा हा बालपण आणि सुरुवातीचा काळ म्हणजे त्यांच्या अगाध कार्याची केवळ एक छोटीशी झलक होती. खरा चमत्कार तर अजून बाकी होता, जो पुढे जाऊन पुण्याच्या कणाकणात विरघळणार होता. महाराजांच्या या अलौकिक अस्तित्वाने संपूर्ण सृष्टी जणू आनंदाने न्हाऊन निघाली होती. वाऱ्याची झुळूकही जणू त्यांच्या चरणांना स्पर्श करून पावन होण्यासाठी धडपडत होती. रानावनातील पशुपक्षीसुद्धा महाराजांच्या भोवती गोळा होत, जणू त्यांनाही या दिव्य शक्तीची ओळख पटली होती. महाराज अनेकदा तासनतास डोळे मिटून बसत, तेव्हा त्यांच्या भोवती एक तेजोवलय निर्माण होत असे, जे पाहून भल्याभल्यांचे मस्तक आपोआप त्यांच्या पायावर झुकत असे. विठ्ठल गुराखी तर आता महाराजांचा सर्वात मोठा भक्त झाला होता. तो सावलीसारखा त्यांच्या मागे राहायचा. पण महाराजांनी त्याला सांगितले की माझी सेवा हीच ईश्वराची सेवा आहे, तू तुझे कर्म प्रामाणिकपणे कर. यातूनच त्यांनी संसारातील सामान्य माणसाला भक्तीचा खरा अर्थ समजावून सांगितला की संन्यास म्हणजे घर सोडणे नव्हे, तर मनातील मोह सोडणे होय. महाराजांची ही अमृतवाणी ऐकून लोक भारावून जात असत. आता हा दिव्य प्रकाश पुण्याच्या दिशेने वळणार होता, जिथे अनेक जीवांना त्यांच्या स्पर्शाची आणि शब्दाची वाट पाहत होते. सूर्यनारायणाने आपले सुवर्ण किरण जेव्हा धरेवर सांडले, तेव्हा महाराजांचा प्रवास आता पुण्याच्या दिशेने वळला होता. पण हा प्रवास केवळ एका गावाहून दुसऱ्या गावाकडे जाणारा नव्हता, तर तो हजारो व्याकुळ जीवांना शांतीचा मार्ग दाखवणारा एक भक्तीचा प्रवाह होता. वाटेत लागणारी गावे, तिथली साधी भोळी माणसे आणि शेतात राबणारे कष्टकरी या सर्वांना महाराजांच्या दर्शनाने एक वेगळाच धीर मिळत होता. एकदा एका दुपारच्या वेळी रणरणत्या उन्हात महाराज एका छोट्या पायवाटेने चालले होते. आजूबाजूला सुकलेले गवत आणि पाण्याची कमतरता यामुळे जमीन भेगाळलेली होती. तिथे एका झाडाखाली एक म्हातारा शेतकरी आपल्या थकलेल्या बैलाला घेऊन बसला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होते, कारण त्याचा तो बैल तहानेने आणि थकव्याने व्याकुळ होऊन जमिनीवर पडला होता आणि उठण्याचे नाव घेत नव्हता. महाराजांनी तिथे गेल्यावर त्या शेतकऱ्याकडे पाहिले. त्यांचे ते करुणामयी डोळे पाहून त्या म्हाताऱ्याला वाटले की कोणीतरी देवदूतच समोर उभा आहे. महाराजांनी आपल्या कमंडलूतील थोडेसे पाणी त्या बैलाच्या तोंडावर शिंपडले आणि शांत स्वरात काहीतरी पुटपुटले. तेव्हा काय आश्चर्य! तो मरणासन्न झालेला बैल अचानक ताजेतवाने होऊन उभा राहिला आणि आनंदाने आपली शेपटी हलवू लागला. त्या शेतकऱ्याने महाराजांच्या पायावर लोटांगण घातले. तेव्हा महाराज फक्त इतकेच म्हणाले की बाबा, सेवा हीच सर्वात मोठी भक्ती आहे. तू तुझ्या बैलाची माया केलीस म्हणून देवाने त्याला जीवनदान दिले. अशा प्रकारे प्रत्येक पावलावर चमत्कार घडवत महाराज मुठा नदीच्या काठावर येऊन पोहोचले, जिथे पुण्याची जुनी वस्ती वसलेली होती. मुठा नदीचे पात्र त्यावेळी स्वच्छ आणि संथ वाहत होते. घाटावर ब्राह्मण संध्यावंदन करत होते आणि मंदिरांतून घंटांचा नाद ऐकू येत होता. महाराज जेव्हा पहिल्यांदा पुण्याच्या मातीत उतरले, तेव्हा त्यांच्या अंगावर केवळ एक लंगोटी आणि खांद्यावरती जुनी गोधडी होती. पण त्यांचे तेज पाहून विद्वान पंडितही क्षणभर थवकले. ते एका जुन्या पडक्या मंदिरात जाऊन बसले, जिथे फारसे कोणी फिरकत नसे. पण काहीच दिवसात तिथे भक्तांची मांदियाळी जमू लागली. महाराजांची शिकवण ही पुस्तकातली नव्हती, तर ती अनुभवाची होती. ते सांगायचे की नामातच सर्व काही आहे. जो नामाचा आधार घेतो त्याला संसार सागरात बुडण्याची भीती नसते. पुण्याचे अनेक श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोक त्यांच्याकडे येऊ लागले. पण महाराजांना सोन्या नाण्यांपेक्षा एखाद्या गरिबाने दिलेली भाकरी जास्त प्रिय वाटायची. एकदा एका भक्ताने त्यांच्यासाठी चांदीच्या ताटात पंचपक्वान्ने आणली. पण त्याचवेळी बाहेर एक भिकारी भुकेने व्याकुळ होऊन रडत होता. महाराजांनी ते ताट उचलून थेट त्या भिकाऱ्याला देऊन टाकले आणि स्वतः मात्र एका झाडाचा पाला खाऊन शांत बसले. यातून त्यांनी शिकवले की परोपकार हाच खरा धर्म आहे. महाराजांचे राहणे अत्यंत साधे होते. ते कधी मातीत लोळायचे, तर कधी तासनतास नदीच्या पात्रात उभे राहून सूर्याकडे एकटक पाहत राहायचे. त्यांच्या या योगक्रियांना पाहून सामान्य माणसाला त्यांचे आकलन होणे कठीण होते. पण ज्यांच्या मनात शुद्ध भक्ती होती, त्यांना महाराजांच्या रूपाने साक्षात विठ्ठलाचे किंवा शिवाचे दर्शन घडत असे.
पुण्यात असताना त्यांनी अनेक विद्वानांचे गर्वहरण केले, जे केवळ ग्रंथांच्या आधारे चर्चा करत असत, पण ज्यांना आत्मज्ञानाचा स्पर्श झाला नव्हता. महाराजांनी त्यांना समजावून सांगितले की कोरड्या ज्ञानाने ईश्वर मिळत नाही, तर तो प्रेमाच्या आणि श्रद्धेच्या धाग्याने बांधला जातो. महाराजांच्या सान्निध्यात राहणाऱ्या भक्तांना असा अनुभव यायचा की त्यांच्या मनातील प्रश्न विचारण्यापूर्वीच महाराजांकडून त्याचे उत्तर मिळून जायचे. एके दिवशी एका भक्ताला आपल्या घरातील संकटाची मोठी चिंता होती. तो जेव्हा महाराजांकडे आला तेव्हा महाराज काहीच न बोलता फक्त हसले आणि त्यांनी जमिनीवरची एक चिमूटभर माती उचलून त्याच्या हातात दिली. त्या भक्ताने ती माती घरी नेऊन कपाळाला लावली आणि काय चमत्कार, दुसऱ्याच दिवशी त्याचे सर्व संकट निवळले आणि घरात आनंदी आनंद झाला. अशा लहान मोठ्या गोष्टींतून महाराजांनी पुण्यात भक्तीचा एक मोठा मळा फुलवला होता. त्यांचे प्रेम आईसारखे होते, पण शिस्त मात्र वडिलांसारखी कडक होती. चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या भक्ताला ते प्रसंगी ओरडायचे किंवा प्रसंगी त्याला शिक्षाही द्यायचे, पण त्यामागे केवळ त्या भक्ताचे कल्याण व्हावे हाच उद्देश असायचा. हळूहळू महाराजांचे नाव पुण्याच्या प्रत्येक गल्लीत पोहोचले. लोक त्यांच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावून बसू लागले. पण महाराज मात्र या सर्व मानसन्मानापासून अलिप्त होते. त्यांना एकांत प्रिय होता. ते अनेकदा रात्रीच्या वेळी स्मशानात जाऊन ध्यान लावून बसायचे किंवा डोंगरावरील निर्जन जागी जाऊन विसावा घ्यायचे. त्यांच्या या अस्तित्वाने पुण्याच्या हवेत एक वेगळीच पवित्रता जाणवू लागली होती. जणू काही साक्षात कैलासपतीच पुण्यात वास्तव्यास आले आहेत. भक्तांची संख्या जशी वाढत गेली तशी महाराजांची जबाबदारीही वाढली होती, कारण प्रत्येकजण आपली दुःखे घेऊन त्यांच्याकडे येत होता आणि महाराज कोणालाही निराश करत नव्हते. प्रत्येकाला काही ना काही प्रसादाच्या रूपाने किंवा उपदेशाच्या रूपाने समाधान मिळत असे. या प्रवासात पुढे जाऊन महाराजांनी आपल्या काही खास भक्तांची निवड केली आणि त्यांना अशा काही गुप्त साधना सांगितल्या ज्याने त्यांचे जीवनच बदलून गेले. पुण्याचा हा काळ महाराजांच्या आयुष्यातील एक सुवर्ण काळ ठरला, जिथे त्यांनी आपल्या अवधूत वृत्तीचे दर्शन घडवत लोकांच्या मनातील अंधार दूर केला. आता महाराजांच्या या कार्याला एक नवीन वळण मिळणार होते, कारण त्यांना ठाऊक होते की त्यांचा या धरेवरील अवतार कार्याचा उद्देश काय आहे आणि पुढच्या प्रवासात त्यांना कोणत्या मोठ्या संकटांतून भक्तांना बाहेर काढायचे आहे. महाराजांची नजर आता भविष्यावर खेळलेली होती आणि त्यांच्या प्रत्येक कृतीतून ईश्वरी संकेतांचा सुगंध दरवळत होता. भक्तांच्या जीवनातील अज्ञानरूपी ढग आता महाराजांच्या कृपाकटाक्षाने विरघळू लागले होते आणि खऱ्या आध्यात्मिक उन्नतीची सुरुवात झाली होती. पण या सगळ्याच्या मागे एक मोठे रहस्य लपलेलं होते, जे फक्त महाराजांनाच ठाऊक होते. पुण्याच्या त्या जुन्या वाड्यांमध्ये आणि मुठा नदीच्या संथ वाहणाऱ्या पात्रावर आता जणू भक्तीचा एक नवीनच सुवास दरवळू लागला होता. आणि या सुवासाचे केंद्र होते अष्टवक्र देहधारी परमहंस श्री शंकर महाराज. महाराज पुण्यात स्थिरावले असले तरी त्यांचे वागणे एखाद्या मुक्त पक्षाप्रमाणे होते, ज्याला कोणत्याही घराची भिंत किंवा संसाराचे पाश बांधून ठेवू शकत नव्हते. पुण्याच्या त्या अरुंद गल्ल्यांमधून जेव्हा महाराज आपल्या लंगोट्यात आणि खांद्यावरती जुनी गोधडी सावरत चालत असत, तेव्हा लोक आपले कामधंदे सोडून त्यांना पाहण्यासाठी बाहेर येत. त्यांचे डोळे कधी लालभडक अग्नीसारखे वाटत, तर कधी त्यात शरदाच्या चांदण्यासारखी माया दिसे. एके दिवशी दुपारी जेव्हा ऊन डोक्यावर आले होते आणि रस्त्यावरील धूळ वाऱ्याने उडत होती, तेव्हा महाराज एका मारुतीच्या मंदिराजवळ असलेल्या जुन्या वडाच्या पारावर शांतपणे बसले होते. तिथेच जवळ एका कोपऱ्यात एक गरीब स्त्री आपल्या लहान मुलाला मांडीवर घेऊन ढसाढसा रडत होती. त्या मुलाचे शरीर तापाने फणफणले होते आणि त्याची शुद्ध हरपत चालली होती. त्या माऊलीकडे वैद्याला देण्याइतपत पैसे नव्हते आणि तिच्या डोळ्यात फक्त मृत्यूची भीती दिसत होती. महाराजांनी तिचे रडणे ऐकले आणि ते उठून तिच्याजवळ गेले. त्यांनी त्या मुलाकडे एकदा पाहिले आणि आपल्या गोधडीतून एक लहानसा अंगारा काढला. तो अंगारा त्यांनी त्या मुलाच्या कपाळाला लावला आणि त्या स्त्रीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले की कशाला रडतेस, हा तर आता खेळायला लागेल. लोकांनी पाहिले की काहीच क्षणात त्या मुलाच्या अंगातील ताप एखाद्या बर्फासारखा विरघळून गेला आणि त्याने डोळे उघडून आपल्या आईकडे पाहून हसू दिले. ती माऊली महाराजांच्या पायावर पडली, पण महाराज तिथून तडक निघून गेले, जणू काही घडलंच नाही. असा हा अवधूत, ज्याला स्तुतीचा मोह नव्हता आणि निंदेचे भय नव्हते. महाराजांच्या वास्तव्यामुळे पुण्यात अनेक विद्वान आणि साधक आकर्षित झाले होते, पण महाराजांची शिकवण ही फक्त शब्दांत नव्हती. ते कधीकधी भक्तांना अशा काही प्रसंगात टाकत की ज्यातून त्यांना जीवनाचे सत्य उमजेल. एकदा एका मोठ्या सावकाराला वाटले की आपण महाराजांना आपल्या घरी नेऊन त्यांची सेवा करावी, जेणेकरून आपले नाव होईल. त्याने महाराजांना मोठ्या विनवण्या केल्या, पण महाराज त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते. अखेर तो सावकार आपली पालखी घेऊन आला आणि महाराजांना आग्रह करू लागला,
महाराजांनी त्याच्याकडे पाहिले आणि रागात ओरडले की अरे, ही तुझी पालखी म्हणजे तुझ्या अहंकाराचे ओझे आहे. ज्या दिवशी हे ओझे उतरवशील त्या दिवशी माझ्याकडे ये. तो सावकार ओशाळला आणि त्याला समजले की महाराजांना भौतिक सुखाची किंवा दिखाव्याची अजिबात गरज नाही. महाराजांचे पुण्यातले दिवस अशाच अनेक लीलांनी भरलेले होते. ते कधी मुठा नदीच्या डोहात तासनतास बुडून राहायचे, तर कधी भर पावसात उघड्यावर बसून भिजायचे, पण त्यांना साधा खोकलाही होत नसे. लोकांच्या मनात एकच प्रश्न असायचा की हा माणूस आहे की देव. पण ज्यांना महाराजांचा सहवास लाभला त्यांना समजले होते की हे साक्षात दत्तात्रेयांचे रूप आहे, जे भक्तांच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आले आहे. पुण्यात त्यावेळी अनेक ठिकाणी साथीचे आजार पसरले होते आणि अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत होती. अशावेळी महाराज स्वतः वस्त्या-वस्त्यांमध्ये फिरत आणि आजारी लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना अभय देत. त्यांच्या स्पर्शात एक अशी शक्ती होती जी असाध्य रोगही बरे करत होती. महाराजांनी कधीही कोणाला जात-पात विचारली नाही. त्यांच्यासाठी एक सामान्य कष्टकरी आणि एक मोठा विद्वान दोन्ही सारखेच होते. त्यांनी नेहमी कर्माला महत्त्व दिले. ते सांगायचे की जो दुसऱ्याचे दुःख पाहून गहिवरतो त्याच्यातच देव राहतो. महाराजांची चिली मोडण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती. जेव्हा ते चिली मोडत तेव्हा त्या धुरातून जणू ते जगातील सर्व वाईट विचार आणि दुःख जाळून टाकत आहेत असे वाटे. अनेकदा रात्रीच्या वेळी महाराज नदीकाठी बसून ध्यान लावायचे. तेव्हा त्यांच्या शरीरातून एक अद्भुत प्रकाश बाहेर पडताना काही भक्तांनी पाहिला होता. यामुळे लोकांची त्यांच्यावरची श्रद्धा अधिकच घट्ट झाली. महाराजांनी पुण्यातील धनकवडी परिसरात आपला मुक्काम जास्त काळ ठेवला होता, जिथे आजही त्यांची समाधी आहे. तिथल्या माळरानात महाराज फिरत असताना निसर्गातील झाडे वेलीसुद्धा जणू त्यांना वंदन करत असत. महाराज कधीकधी ताटातले अन्न कुत्र्यांना भरवत आणि स्वतः मात्र भुकेले राहत. यातून त्यांनी प्राणीमात्रांवरील दया हाच खरा धर्म असल्याचे दाखवून दिले. पुण्यात अनेक मठ आणि मंदिरे होती, पण महाराजांचा दरबार हा उघड्या आकाशाखाली असायचा. तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला समाधान मिळायचे. एकदा एका भक्ताने विचारले की महाराज, देव कुठे आहे? तेव्हा महाराजांनी त्या भक्ताला एका आरशासमोर उभे केले आणि म्हणाले की आधी स्वतःमधील देव ओळख, मग तुला तो सर्वत्र दिसेल. अशा सोप्या भाषेत त्यांनी कठीण तत्त्वज्ञान समजावून सांगितले. महाराजांच्या भोवती नेहमी भक्तांचा गराडा असायचा, पण महाराज मात्र नेहमी अंतर्मुख असायचे. यांच्या या वास्तव्यामुळे पुण्याच्या मातीला एका सिद्ध पुरुषाच्या पदस्पर्शाचे भाग्य लाभले होते आणि घराघरात शंकर महाराजांच्या नावाचा जयघोष होऊ लागला होता. भक्तांच्या संकटात धावून जाणारे आणि त्यांना मायेची सावली देणारे महाराज आता पुण्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले होते. पण या सुखद प्रवासात आता पुढे काहीतरी वेगळे घडणार होते. महाराजांना हे ठाऊक होते की हा देह नश्वर आहे आणि त्यांना एका मोठ्या ध्येयासाठी पुढची पावलं उचलायची आहेत. पुण्याचे हे आध्यात्मिक वातावरण अधिकच गडद होत गेले, कारण महाराजांनी आता आपल्या भक्तांना आत्मज्ञानाच्या अशा काही धड्यांची सुरुवात केली होती जे त्यांच्या जीवनाचा आधार बनणार होते. प्रत्येक दिवस एका नवीन चमत्काराने आणि नवीन बोधाने उजळत होता आणि पुण्यातील प्रत्येक जीव या दिव्य ऊर्जेने नाहून निघाला होता. कथेच्या या टप्प्यावर आपल्याला हे जाणवते की महाराज केवळ एक व्यक्ती नसून ते एक चैतन्यमय शक्ती होते, ज्यांनी पुण्याच्या भूमीला भक्तीच्या सागरात बुडवून टाकले होते. पुण्याच्या जुन्या पेठांमधील त्या अरुंद गल्ल्या आणि मातीची घरं आज एका वेगळ्याच चैतन्याने नाहून निघाली होती, कारण या मातीत साक्षात परब्रह्माचे चालते बोलते रूप म्हणजे श्री शंकर महाराज वावरत होते. पहाटेच्या वेळी जेव्हा मंदिरातून भूपाळीचे स्वर ऐकू येत आणि तुळशी वृंदावनासमोर सडा संमार्जन करून स्त्रिया रांगोळ्या काढत, तेव्हा महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची पावले आपोआप धनकवडीच्या दिशेने वळू लागत. महाराज जिथे कुठे बसलेले असत तिथे जणू एक ऊर्जेचे वलय निर्माण होत असे. त्यांच्या अंगावर तीच जुनी गोधडी आणि हातात चिली मसायची, पण त्यांच्या नजरेत संपूर्ण जगाचे सुख सामावलेले दिसे. एकदा काय झाले, पुण्याच्या जवळच असलेल्या एका लहानशा खेड्यातून सखाजी नावाचा एक गरीब शेतकरी आपली बैलगाडी घेऊन महाराजांकडे आला. सखाजीचे आयुष्य अत्यंत कष्टाचे होते. त्याच्याकडे ना जास्त जमीन होती ना धनसंपत्ती, पण त्याच्याकडे एक अढळ श्रद्धा होती जी त्याला महाराजांच्या चरणांपर्यंत घेऊन आली होती. सखाजीच्या घरी त्याचे वृद्ध आईवडील होते, जे अनेक दिवसांपासून आजारी होते आणि वैद्यांनी सुद्धा हात टेकले होते. सखाजीने ठरवले की आता फक्त महाराजच आपल्या कुटुंबाला वाचवू शकतात. तो जेव्हा महाराजांच्या समोर पोहोचला तेव्हा महाराज एका वडाच्या झाडाखाली डोळे मिटून बसले होते.
सखाजीने काही न बोलता त्यांच्या चरणांवर डोके ठेवले आणि त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी महाराजांचे पाय भिजले. महाराजांनी डोळे उघडले आणि सखाजीकडे पाहून मायेने हसले. महाराज म्हणाले, "अरे सखा, इतका कशाला घाबरतोस? तुझी बैलगाडी तयार आहे का? मला तुझ्या गावी फिरायला यायचे आहे." सखाजीला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण त्याने अजून आपली अडचण सांगितलीही नव्हती आणि महाराजांनी स्वतःहून त्याच्या गावी जाण्याची तयारी दर्शवली होती. त्याने आनंदाने आपली बैलगाडी जुंपली आणि महाराजांना त्यात सन्मानाने बसवले. बैलगाडीचा तो खडखडाट आणि बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज त्या शांत वातावरणात घुमू लागला. महाराज बैलगाडीत बसून निसर्गाकडे कौतुकाने पाहत होते, जणू एखादे लहान मूल पहिल्यांदाच बाहेर पडले आहे. वाटेत घनदाट जंगल लागले, जिथे सूर्यप्रकाश सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचणे कठीण होते. अचानक त्या झाडीतून एक मोठा वाघ डरकाळी फोडत बाहेर आला आणि बैलगाडीसमोर उभा राहिला. बैल घाबरून मागे हटू लागले आणि सखाजीची तर भीतीने गाळण उडाली. पण महाराज मात्र शांत होते. त्यांनी फक्त एकदा त्या वाघाच्या डोळ्यात पाहिले आणि त्याला हाताने खूण केली. काय चमत्कार! तो हिंस्त्र वाघ एखाद्या पाळीव मांजरासारखा शांत झाला आणि महाराजांच्या चरणाजवळ येऊन त्याने आपले डोके टेकवले. सखाजी हे पाहून अवाक झाला. त्याला कळून चुकले की सृष्टीतील प्रत्येक जीव या माऊलीच्या शब्दात गुंफलेला आहे. महाराज त्या वाघाच्या पाठीवरून मायेने हात फिरवून म्हणाले, "जा आता, तुझे काम कर." तो वाघ गुपचूप जंगलात निघून गेला. पुढे प्रवास सुरू झाला आणि ते सखाजीच्या झोपडीपाशी पोहोचले. महाराजांनी झोपडीत पाऊल ठेवताच तिथला सर्व अंधार जणू उजळून निघाला. त्यांनी सखाजीच्या आईवडिलांकडे पाहिले आणि आपल्या गोधडीतून थोडे पाणी काढून त्यांच्या तोंडावर शिंपडले. काहीच क्षणात ते दोन्ही वृद्ध माणसे, जे उठून बसूही शकत नव्हते, ते ताडकन उभे राहिले आणि महाराजांना वंदन करू लागले. सखाजीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्याने जे काही पाहिले होते ते विज्ञानाच्या पलीकडचे होते. ती केवळ शुद्ध भक्तीची ताकद होती. महाराजांनी त्या रात्री सखाजीच्या घरीच मुक्काम केला आणि त्याच्या पत्नीने प्रेमाने बनवलेले पिठलं भाकरी मोठ्या आवडीने खाल्ली. त्यांनी सखाजीला सांगितले की बाबा, देव मंदिरात नाही तर तो तुझ्या प्रामाणिक कर्मात आणि आईवडिलांच्या सेवेत आहे. तू जे कष्ट करतोस तीच तुझी खरी पूजा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज पुन्हा पुण्याच्या दिशेने निघाले, पण जाताना त्यांनी सखाजीच्या गावाला असा आशीर्वाद दिला की तिथला दुष्काळ कायमचा संपला आणि विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या. महाराज पुन्हा पुण्यात आले तेव्हा त्यांच्या भोवती भक्तांचा गराडा वाढला होता. लोकांच्या मनात एकच ओढ होती की महाराजांचा स्पर्श लाभला की जीवनाचे सार्थक होईल. महाराज कधी कोणाच्या घरी जाऊन जेवत नसत, पण एकदा एका अत्यंत गरीब विधवेने आपल्या झोपडीत महाराजांसाठी प्रेमाने भाकरी आणि चटणी ठेवली होती. महाराज तिथे स्वतःहून चालत गेले आणि त्या माऊलीला म्हणाले की मला खूप भूक लागली आहे, तू जे बनवले आहेस ते मला दे. ती स्त्री थक्क झाली, कारण तिने कोणालाही बोलावले नव्हते, पण महाराजांना भक्ताच्या मनातील हाक आपोआप ऐकू जात असे. महाराजांनी ती चटणी भाकरी एखाद्या पक्वान्नासारखी खाल्ली आणि तिला सांगितले की तुझे दुःख आता संपले आहे, तुला आता कशाचीही कमतरता राहणार नाही. अशा अनेक लहान मोठ्या प्रसंगातून महाराजांनी हे सिद्ध केले की त्यांना केवळ भाव हवा असतो, बाकी सर्व काही दुय्यम आहे. पुण्याच्या त्या काळात महाराजांनी अनेक लोकांना व्यसनांपासून मुक्त केले. जे लोक चुकीच्या मार्गाला लागले होते त्यांना प्रेमाने आणि कधीकधी धाकाने सन्मार्गावर आणले. महाराजांचे बोलणे जरी कधीकधी गूढ हसले तरी त्यातून बाहेर पडणारा संदेश हा नेहमी मानवतेचा आणि कल्याणाचा असायचा. ते अनेकदा नदीकाठी बसून लहान मुलांसोबत खेळायचे, त्यांच्यात मिसळून जायचे, तर कधीकधी मोठ्या विद्वानांना वेदांचे असे अर्थ सांगायचे की ते सुद्धा थक्क होऊन जायचे. एकदा एका पंडिताने महाराजांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना कठीण प्रश्न विचारला. तेव्हा महाराजांनी त्याला फक्त एक झाड दाखवले आणि विचारले की या झाडाची पाने किती आहेत ते सांग, तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. त्या पंडिताला आपली चूक समजली आणि तो महाराजांच्या चरणी लीन झाला. महाराजांची ही लीला अगाध होती. ते एकाच वेळी अनेक ठिकाणी भक्तांना दर्शन देत असत, असाही अनुभव अनेकांना आला. पुण्यातील धनकवडीचा तो भाग आता एखाद्या तीर्थक्षेत्रासारखा पवित्र झाला होता. तिथे बसून महाराज भक्तांच्या समस्या ऐकत आणि त्यांना फक्त एक स्मितहास्य देऊन शांत करत. लोकांच्या व्याधी, मानसिक चिंता आणि कौटुंबिक कलह महाराजांच्या नुसत्या उपस्थितीने नाहीसे होत होते. पण या सगळ्यात महाराज स्वतःला नेहमी सामान्य दाखवण्याचा प्रयत्न करत. त्यांना कोणताही आव आणणे आवडत नसे. त्यांची गोधडी हाच त्यांचा राजवाडा होता आणि भक्तांचे प्रेमच त्यांचे धन होते. जसा जसा काळ पुढे सरकत होता तसतसे महाराजांच्या देहातील तेज अधिकच प्रखर होत चालले होते.
त्यांच्या डोळ्यात एक अशी शांती होती जी शब्दात वर्णन करणे कठीण होते. भक्तांना वाटायचे की महाराज कायम आपल्यासोबत राहतील, पण महाराजांच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. त्यांनी हळूहळू भक्तांना निरोप देण्यास सुरुवात केली होती, पण तो निरोप शब्दात नव्हता, तर तो त्यांच्या वागण्यातील बदलातून जाणवत होता. त्यांनी भक्तांना सांगायला सुरुवात केली होती की शरीर तर केवळ एक वस्त्र आहे, जे आज आहे आणि उद्या नाही, पण आत्मा मात्र चिरंतन आहे. लोकांच्या मनात ही बातमी ऐकून कालवाकालव होऊ लागली, पण महाराजांनी त्यांना आपल्या कृपेच्या छत्राखाली सुरक्षित ठेवले होते. पुण्याच्या मातीतील हा अवधूत आता आपल्या अवतार कार्याच्या शेवटच्या टप्प्याकडे सरकत होता, पण त्याचे कार्य कधीच संपणारे नव्हते. महाराजांनी आपल्या भक्तांना नामाचा जो आधार दिला होता, तोच आता त्यांच्या जीवनाचा प्राण झाला होता. प्रत्येक भक्त महाराजांच्या रूपाने स्वतःला ईश्वराच्या जवळ अनुभवत होता. कथेच्या या टप्प्यावर आपल्याला हे समजते की शंकर महाराज हे केवळ चमत्कारी पुरुष नव्हते, तर ते प्रेमाचा आणि करुणेचा महासागर होते, ज्यांनी सामान्य माणसाला भक्तीची सोपी वाट दाखवली. आता पुढच्या प्रवासात महाराज आपल्या भक्तांना असा कोणता संदेश देणार होते आणि त्यांच्या जीवनातील तो सर्वात मोठा चमत्कार कोणता होता, जो आजही लोकांच्या स्मरणात आहे, हे पाहणे अतिशय भावनिक असणार आहे. महाराजांची नजर आता त्या अनंत काळाकडे लागली होती, जिथे त्यांना आपल्या देहाचे विसर्जन करायचे होते, पण त्यापूर्वी त्यांना आपल्या लाडक्या भक्तांसाठी खूप काही करून जायचे होते. हवेतील गारवा आणि मंदिरातील तो घंटानाद जणू महाराजांच्या येणाऱ्या त्या मोठ्या निर्णयाची साक्ष देत होता. भक्तांच्या हृदयात आता एकच प्रार्थना होती की ही माऊली आम्हाला कधीच सोडून जाऊ नये. पुण्याच्या त्या माळरानावरील धनकवडीची हवा आता जणू काही मंत्रमुग्ध झाली होती आणि तिथल्या प्रत्येक धुलीकणाला महाराजांच्या पदस्पर्शाने एक वेगळेच तेज प्राप्त झाले होते. जिथे महाराज एका जुन्या बाभळीच्या झाडाखाली आपल्या त्या फाटलेल्या गोधडीवर शांतपणे विसावलेले असायचे आणि त्यांच्या अवतीभोवती भक्तांचा असा काही मेळा जमलेला असायचा की जणू साक्षात पंढरीची वारीच तिथे अवतरली आहे असे वाटे. महाराजांच्या समोर बसलेला प्रत्येक जीव आपल्या मनातील दुःखाचे ओझे घेऊन आलेला असायचा, पण महाराजांच्या त्या भेदक आणि तितक्याच करुणार्द्र नजरेकडे पाहताच त्या ओझ्याचे रूपांतर हलक्या फुलात होऊन जायचे, कारण महाराजांना भक्तांच्या ओठांवरील शब्दांपेक्षा त्यांच्या हृदयातील आर्त हाक आधी ऐकू येत असे. आणि म्हणूनच ते कधीकधी कोणाशीही न बोलता केवळ आपल्या चिलिमीचा एक झुरका घेत आणि त्यातून निघणाऱ्या धुराच्या वलयात जणू त्या भक्ताची सर्व संकटे जाळून भस्म करून टाकत असत. एके दिवशी पुण्याच्या पेठेतून एक श्रीमंत सावकार आपल्या अहंकाराचा मोठा ताठा घेऊन महाराजांच्या दर्शनाला आला. त्याच्या अंगावर भरजरी वस्त्रे होती आणि हातातील अंगठ्या चमकत होत्या. त्याने महाराजांच्या समोर सोन्याच्या मोहरांनी भरलेले ताट ठेवले आणि त्याला वाटले की महाराज खुश होऊन आपल्याला काहीतरी मोठा आशीर्वाद देतील. पण महाराजांनी त्या ताटाकडे ढुंकूनही पाहिले नाही आणि उलट एका बाजूला बसलेल्या एका लहान मुलाला बोलावले, जो मळक्या कपड्यात तिथे उभा होता, आणि त्याला सांगितले की अरे हे घे, तुला खेळायला खेळणी हवी होती ना, असे म्हणून त्यांनी त्या सोन्याच्या मोहरा त्या मुलाला देऊन टाकल्या. हे पाहून तो सावकार अवाक झाला आणि रागाने लालबुंद झाला, पण महाराजांनी त्याच्याकडे पाहून एक खळखळून हसले आणि म्हणाले की बाबा, हे सोने म्हणजे केवळ माती आहे आणि तू ज्या शरीराचा अभिमान बाळगतोस तेही एक दिवस मातीतच मिसळणार आहे. तुला जर खरं धन हवे असेल तर ते नामस्मरणाच्या पेटीत शोध, तिथे तुला कधीही न संपणारे ऐश्वर्य मिळेल. महाराजांचे हे शब्द त्या सावकाराच्या काळजाला भिडले आणि त्याचा सर्व अहंकार क्षणात विरघळून गेला. तो महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून रडू लागला. तेव्हा महाराजांनी त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवला आणि त्याला सांगितले की आता जा आणि गरजूंची सेवा कर, त्यातच तुला माझा वास जाणवेल. अशा प्रकारे महाराजांनी अनेक श्रीमंतांना गरिबीचे महत्त्व आणि गरिबांना त्यांच्या श्रद्धेचे बळ समजावून सांगितले होते. महाराज अनेकदा रात्रीच्या वेळी धनकवडीच्या त्या निर्जन भागात फिरत असायचे आणि तिथे वावरणाऱ्या पशुपक्ष्यांशी संवाद साधायचे. काही भक्तांनी पाहिले होते की महाराज जेव्हा एकांत स्थानी बसलेले असायचे तेव्हा त्यांच्या शरीरातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडायचा, जो संपूर्ण परिसराला उजळून टाकायचा. महाराजांची खाण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती. कधी ते दिवसेंदिवस काहीही खात नसत, तर कधी एखाद्या भक्ताने आणलेली साधी भाकरी आणि ठेचा मोठ्या आवडीने खात असत. पण त्या अन्नात त्यांना चव नसायची, तर त्यांना त्यातील भक्ताचा भाव जाणवायचा. पुण्यात त्यावेळी अनेक विद्वान लोक महाराजांच्या अष्टवक्र शरीराकडे पाहून त्यांना तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करत असत. पण जेव्हा ते महाराजांच्या सानिध्यात येत आणि महाराजांच्या मुखातून निघणारे वेदांचे सखोल ज्ञान ऐकत, तेव्हा ते आपले मस्तक त्यांच्या चरणी टेकवल्याशिवाय राहत नसत.
महाराज नेहमी सांगायचे की भक्तीमध्ये तर्क नको तर श्रद्धा हवी, कारण जिथे तर्क संपतो तिथूनच ईश्वराची वाट सुरू होते. एकदा एका भक्ताला वाटेत येताना खूप तहान लागली होती आणि आजूबाजूला कुठेही पाणी नव्हते. त्याने मनातल्या मनात महाराजांचा दावा केला आणि काय आश्चर्य, तो जेव्हा महाराजांच्या समोर पोहोचला तेव्हा महाराजांनी आधीच पाण्याचा तांब्या भरून ठेवला होता आणि हसत विचारले की काय रे, वाटेत पाणी मिळाले नाही का? हे ऐकून त्या भक्ताला महाराजांच्या सर्व साक्षी असण्याचा प्रत्यय आला. महाराजांच्या लीला या केवळ चमत्कारासाठी नव्हत्या, तर त्या भक्ताला सन्मार्गावर आणण्यासाठी होत्या. ते कधीकधी भक्तांना अशा काही कामात गुंतवून ठेवत की ज्यामुळे त्यांच्यावरील मोठे संकट टळून जायचे. धनकवडीच्या त्या परिसरात आता हळूहळू एक वेगळीच शांतता पसरू लागली होती. जणू निसर्गाला जाणीव झाली होती की हा महायोगी आता आपल्या अवतार कार्याच्या समाप्तीकडे सरकत आहे. पण महाराज मात्र पूर्वीसारखेच आनंदी आणि मुक्त दिसत होते. त्यांनी भक्तांना वारंवार एकच गोष्ट सांगायला सुरुवात केली होती की शरीर हे आज आहे आणि उद्या नाही, पण मी तुमच्यासोबत नेहमीच राहणार आहे. अगदी या शरीराच्या मर्यादा ओलांडूनही माझी कृपा तुमच्यावर बरसत राहील. भक्तांना महाराजांच्या या बोलण्याचा गूढ अर्थ तेव्हा उमजत नव्हता. त्यांना वाटायचे की महाराज आपल्याला सोडून कुठे जाणार, पण महाराजांची नजर मात्र त्या पलीकडच्या जगाकडे लागली होती. त्यांनी आपल्या काही जवळच्या शिष्यांना बोलावून त्यांना नामस्मरणाची महती आणि भक्तीचा खरा मार्ग पुन्हा एकदा समजावून सांगितला होता आणि त्यांना बजावले होते की कोणत्याही परिस्थितीत धर्माचा मार्ग सोडू नका. महाराजांच्या उपस्थितीने पुण्याच्या कणाकणात जी भक्तीची पेरणी झाली होती त्याचे आता एका विशाल वृक्षात रूपांतर झाले होते, ज्याची सावली आजही अनेक तप्त जीवांना थंडावा देत आहे. महाराज अनेकदा रात्रीच्या वेळी मुठा नदीच्या काठी बसून वाहत जाणाऱ्या पाण्याकडे पाहत आहायचे आणि म्हणायचे की हे जीवनही या प्रवाहासारखेच आहे, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, पण त्याचा उगम आणि अंत मात्र एकाच ईश्वरात असतो. महाराजांचे या दिव्य वचनांनी भक्तांचे मन भरून येत असे, पण त्याचवेळी त्यांच्या मनात एक अनामिक भीतीसुद्धा दाटून येत होती की आपली ही माऊली आपल्यापासून दुरावणार तर नाही ना. तरीही महाराजांचे ते आश्वासक डोळे त्यांना धीर देत होते की काळजी करू नका, मी कुठेही जाणार नाही. अशा प्रकारे महाराजांनी आपल्या अवतार कार्याचा हा टप्पा पूर्ण केला होता, जिथे त्यांनी घराघरात भक्तीचे दीप प्रज्वलित केले होते आणि आता ते त्या महाप्रकाशात विलीन होण्याच्या दिशेने एक एक पाऊल टाकत होते. पण त्यांची प्रत्येक हालचाल, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक हास्य हे भक्तांसाठी एक अमूल्य ठेवा बनून राहिले होते, जो काळानुसार अधिकच मौल्यवान होणार होता. पुण्याच्या त्या पवित्र भूमीवर आता एक वेगळीच संध्याकाळ उतरली होती. आकाश तांबूस रंगाने न्हाऊन निघाले होते आणि पक्षी आपल्या घरट्यांकडे परतताना जो चिवचिवाट करत होते त्यातही जणू एक प्रकारची आर्तता जाणवत होती. महाराज आता धनकवडीच्या त्या शांत परिसरात एका जुन्या पाषाणावर बसले होते आणि त्यांच्यासमोर काही मोजकेच पण अत्यंत निष्ठावान भक्त हात जोडून बसले होते. महाराजांच्या चेहऱ्यावर नेहमी असणारे ते मिश्किल हास्य आज काहीसे गंभीर झाले होते, पण त्यांच्या डोळ्यांतील करुणा मात्र पूर्वीपेक्षाही जास्त दाटून आली होती. तिथे बसलेल्या प्रत्येक भक्ताला कुठेतरी खोलवर जाणीव होत होती की ही वेळ काहीतरी वेगळी आहे. हवेतला गारवा वाढला होता आणि लांबून कुठल्या तरी मंदिरातून येणारा टाळांचा आवाज वातावरणात भक्तीचा रस होतत होता. महाराजांनी आपल्या जवळच्या एका भक्ताकडे पाहिले, ज्याचे नाव नामदेव होते, आणि त्याला जवळ बोलावले. नामदेवाचे डोळे आधीच भरून आले होते, कारण त्याला महाराजांच्या प्रत्येक हालचालीतून काहीतरी विपरीत घडणार असल्याचे संकेत मिळत होते. महाराजांनी त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि अत्यंत शांत स्वरात बोलायला सुरुवात केली. महाराज म्हणाले की अरे नाम्या, हे शरीर म्हणजे केवळ एक मातीचे भांडे आहे, जे एकदा ना एकदा फुटणारच असते. पण त्या भांड्यात असलेला जो आत्मा आहे तो तर कधीच मरत नाही आणि तो कधीच कोणाला सोडून जात नाही. तू इतका व्याकुळ का होतोस? मी आजवर तुम्हाला जे काही दिलंय ती केवळ माझी उपस्थिती नव्हती, तर ती एक विचारशक्ती होती जी तुम्हाला कायम मार्गदर्शन करत राहील. लोकांनी पाहिले की महाराजांचे बोलणे आज खूपच स्पष्ट आणि थेट काळजाला भिडणारे होते. त्यांनी सांगितले की जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल आणि मनापासून माझी हाक माराल, तेव्हा तेव्हा मी तुमच्या पाठीशी उभा असेन. शरीर सोडणे म्हणजे संपणे नव्हे, तर ते अधिक व्यापक होणे आहे. आता मी एका ठराविक जागेत मर्यादित राहणार नाही, तर मी चराचरात विलीन होणार आहे. भक्तांच्या मनात मात्र एकच विचार येत होता की ज्या माऊलीने आपल्याला आजवर पोटाशी धरले, ज्यांच्या एका शब्दाने आपली दुःखे दूर झाली, ते जर डोळ्यासमोर नसतील तर आम्ही कोणाकडे पाहायचे?
महाराजांनी जणू त्यांच्या मनातील हा प्रश्न ओळखला आणि ते पुढे म्हणाले की माझी कृपा ही पावसासारखी आहे, जी सर्वांवर सारखीच पडते. फक्त तुमचे भक्तीचे पात्र सरळ ठेवा, म्हणजे त्यात तो आनंद साठवला जाईल. पुण्याच्या त्या मातीला आता या महान अवधूताच्या अंतिम संदेशाची साक्ष द्यायची होती. महाराज उठले आणि त्यांनी त्या परिसरात फिरताना प्रत्येक झाडाला, प्रत्येक वेलीला आणि तिथल्या मातीला जणू आपल्या स्पर्शाने आशीर्वाद दिला. भक्तांनी पाहिले की महाराज आज जुन्या आठवणीत रमले होते. त्यांनी आपल्या प्रवासातील अनेक गोष्टी सांगितल्या, पण त्या सांगताना त्यात कुठेही अहंकार नव्हता. फक्त एकच ओढ होती की माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे आणि ईश्वराची भक्ती करावी. रात्रीचा प्रहर जसा जवळ आला तसा महाराजांनी मौन धारण केले. ते मौन इतके खोल होते की त्यात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे असे वाटे. तिथल्या एका शिष्याने विचारले की महाराज, आम्ही तुमची आठवण कशी काढावी? तेव्हा महाराजांनी आपल्या चिलिमीचा एक मोठा झुरका घेतला आणि त्या धुराकडे बोट दाखवून म्हणाले की जसा हा धूर वाऱ्यात मिसळून जातो पण त्याचे अस्तित्व संपत नाही, तसेच मी सुद्धा तुमच्या श्वासात आणि विश्वासात कायम असेन. त्या रात्री धनकवडीच्या त्या आश्रमात कोणीही झोपले नाही. प्रत्येकजण महाराजांच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला होता. महाराज मात्र शांतपणे ध्यान लावून बसले होते. त्यांच्या शरीराभोवती एक पांढरेशुभ्र तेजोवलय निर्माण झाले होते, जे पाहून सामान्य माणसाचे डोळे दिपून जात होते. पहाटेच्या वेळी जेव्हा सूर्य अजून उगवला नव्हता, तेव्हा महाराजांनी सर्वांना एकत्र बोलावले आणि सांगितले की आता माझी वेळ जवळ आली आहे. घाबरू नका, रडू नका, कारण मी तुमच्यातच आहे. त्यांनी आपल्या काही भक्तांना विशिष्ट मंत्र दिले आणि त्यांना सांगितले की समाजाची सेवा करणे हीच माझी खरी पूजा आहे. गरिबांना अन्न द्या, दुःखी माणसाचे अश्रू पुसा आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चला. महाराजांच्या या शब्दांनी भक्तांच्या हृदयाचा थरकाप उडाला. त्यांना आता खात्री पटली होती की ही माऊली आता आपला हा देह सोडून जाणार आहे. तरीही महाराजांच्या चेहऱ्यावर एक असे समाधान होते की जणू एखादा प्रवासी आपल्या दीर्घ प्रवासानंतर सुखाच्या घरी परतत आहे. त्यांनी पुण्याला आपले मुख्य केंद्र बनवले होते, कारण इथल्या भक्तांची श्रद्धा आणि प्रेम त्यांना खूप प्रिय होते. त्यांनी पुण्याच्या कणाकणात आपली शक्ती फुंकली होती. या प्रवासात त्यांनी अनेक चमत्कार केले, पण शेवटचा चमत्कार हा होता की त्यांनी मृत्यूला सुद्धा आपल्या इच्छेनुसार बोलावले होते. भक्तांनी पाहिले की महाराज आता शांतपणे जमिनीवर बसले. त्यांनी आपली ती जुनी गोधडी व्यवस्थित पसरली आणि त्यावर ते पद्मासन घालून बसले. त्यांची नजर आता शून्यात स्थिर झाली होती आणि त्यांच्या श्वासाची गती संथ होत चालली होती. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रार्थना सुरू होती की हे देवा, आमचे महाराज आमच्या सोबतच राहू देत. पण निसर्गाचा नियम अटळ होता आणि महाराजांनी तो आनंदाने स्वीकारला होता. त्यांनी जाताना सुद्धा कोणाच्याही मनात भीती निर्माण होऊ दिली नाही. उलट एक अशी शांती पसरवली जी शब्दांच्या पलीकडची होती. लोकांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते, पण त्यांचे मन मात्र एका वेगळ्याच तृप्तीने भरले होते, कारण त्यांनी साक्षात ईश्वराचे अंतिम दर्शन घेतले होते. महाराजांच्या या महानिर्वाणाची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण पुण्यात पसरली आणि लोक धावत धनकवडीच्या दिशेने येऊ लागले. जणू काही अख्खे पुणे आज आपल्या लाडक्या महाराजांना निरोप देण्यासाठी लोटले होते. बैलांच्या गाड्या, पायी चालणारे लोक आणि वृद्ध मुले, सर्वांच्या मुखात एकच नाव होते, श्री शंकर महाराज. वातावरणात एक जडपण आले होते, पण महाराजांच्या त्या शांत देहाकडे पाहून भक्तांना एक नवा धीर मिळत होता की महाराज कुठेही गेले नाहीत, ते तर आता कायमचे आपल्या मनात घर करून बसले आहेत. कथेच्या या टप्प्यावर आपल्याला हे जाणवते की एका महान युगाचा अंत होत आहे, पण एका नवीन भक्तीच्या परंपरेचा उगम होत आहे, जो आजही पुण्याच्या त्या समाधीतून प्रगट होत असतो आणि लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा दाखवत असतो. महाराजांनी दिलेला तो शब्द की मी शरीर सोडेन पण माझी कृपा कायम राहील, हा शब्द आता वास्तवात उतरणार होता आणि त्याची प्रचिती भक्तांना क्षणोक्षणी येणार होती. आता पुढच्या प्रवासात महाराजांच्या त्या अंतिम क्षणांचे आणि समाधी सोहळ्याचे जे हृदयद्रावक वर्णन आहे, ते आपल्याला भक्तीच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणार आहे, जिथे केवळ अश्रू आणि श्रद्धा शिल्लक राहते. वैशाख शुद्ध अष्टमीचा तो दिवस उजाडला आणि पुण्याच्या मातीवर जणू एक शांत पण अनामिक भीतीचे सावट पसरले. धनकवडीचे ते माळरान आज भक्तांच्या गर्दीने अक्षरशः ओसंडून वाहत होते.
दूरदूरच्या गावाहून आलेले भाविक, हातामध्ये टाळ मृदंग घेऊन आलेले वारकरी आणि महाराजांच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेले सामान्य लोक, अशा सर्वांच्या नजरा फक्त त्या जुन्या वडाच्या झाडाखाली असलेल्या महाराजांच्या आसनाकडे लागल्या होत्या. सखाजी आपली बैलगाडी एका बाजूला उभी करून ढसाढसा रडत होता. कारण ज्या माऊलीने त्याच्या वृद्ध आईवडिलांना मृत्यूच्या दाढेतून ओढून काढले होते, तीच माऊली आज आपला देह सोडून जाण्याच्या तयारीत होती. नामदेव महाराजांच्या अगदी जवळ बसला होता आणि त्यांच्या चरणांवरून मायेने हात फिरवत होता. महाराजांचे ते अष्टवक्र शरीर आज एखाद्या पाषाणासारखे स्थिर झाले होते. त्यांच्या श्वासाची गती इतकी मंद होती की जणू काही एखादा दिवा विझण्यापूर्वी शांतपणे तेवत असावा. सकाळी सूर्याची पहिली किरणे जेव्हा महाराजांच्या चेहऱ्यावर पडली, तेव्हा त्यांच्या ललाटावर एक वेगळेच तेज चमकू लागले. त्यांनी आपले डोळे उघडले आणि सर्वांकडे एकदा मायेने पाहिले. त्या नजरेत कोणताही दुःख किंवा खेद नव्हता, तर एक प्रकारचे महान समाधान होते. महाराज अत्यंत शांत स्वरात म्हणाले की मंडळी, हे शरीर आता थकले आहे, त्याला आता विसावा हवा आहे. पण तुम्ही समजू नका की मी तुम्हाला सोडून चाललो आहे. माझी समाधी ही केवळ एक दगड नसून ते माझे जिवंत रूप असेल. जो तिथे येऊन श्रद्धेने नतमस्तक होईल त्याला माझ्या अस्तित्वाची प्रचिती येईल. नामदेवाने रडत रडत विचारले की महाराज, तुमच्यानंतर आमचे काय? तेव्हा महाराजांनी हसत हसत सांगितले की अरे, मी तर तुमच्या श्वासात आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या दुःखी माणसाला मदत कराल, जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल, तेव्हा तेव्हा मी तुमच्या सोबतच असेन. दुपार होत आली आणि महाराजांनी स्वतःहून सांगितले की आता मला भूसमाधीची जागा दाखवा. त्यांनी एका विशिष्ट जागेकडे बोट दाखवले आणि तिथे खड्डा खणण्यास सांगितले. भक्तांच्या काळजाचा ठोका चुकला, कारण आता खरोखरच निरोपाची वेळ आली होती. पुण्यातून येणाऱ्या लोकांचा ओघ थांबत नव्हता. अनेक विद्वान, पंडित आणि श्रीमंत लोकसुद्धा आज जमिनीवर बसून महाराजांच्या पायावर डोके टेकवत होते. महाराजांनी शेवटची चिलीम ओढली आणि त्या धुराकडे पाहत काहीतरी गूढ मंत्र पुटपुटले. त्यानंतर त्यांनी पद्मासन घातले आणि आपले हात गुडघ्यावर टेकवले. त्यांच्या शरीराचा एक एक अवयव जणू शून्यात विलीन होऊ लागला. नामदेवाने पाहिले की महाराजांच्या ब्रह्मरंध्रातून एक निळा प्रकाश बाहेर पडला आणि तो थेट आकाशात विलीन झाला. त्याच क्षणी महाराजांची मान एका बाजूला झुकली आणि एका महान युगाचा अंत झाला. संपूर्ण परिसरात एकच टाहो फुटला. सखाजी जमिनीवर लोळून रडू लागला, तर नामदेव सुन्न होऊन त्या शांत चेहऱ्याकडे पाहत राहिला. निसर्गसुद्धा जणू या घटनेने हळहळला होता. वाऱ्याची झुळूक अचानक थांबली आणि पाखरांचा चिवचिवाटही शांत झाला. लोकांनी महाराजांच्या देहाला चंदनाच्या लाकडावर बसवले आणि त्यांच्यावर गुलाबाच्या फुलांचा वर्षाव केला. पुण्याच्या प्रत्येक घराघरात ही बातमी पोहोचली आणि लोक दुकाने बंद करून धनकवडीच्या दिशेने धावले. रस्ते गर्दीने फुलून गेले होते. प्रत्येकाला आपल्या या लाडक्या देवदूताला शेवटचा निरोप द्यायचा होता. समाधीच्या त्या खड्ड्यात जेव्हा महाराजांना उतरवण्यात आले, तेव्हा भक्तांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी ती माती भिजून गेली होती. पण त्याचवेळी अनेकांना असा अनुभव आला की महाराज तिथे असूनही नसल्यासारखे आहेत. कारण त्यांच्या अस्तित्वाचा जो प्रभाव होता तो कमी होण्याऐवजी उलट वाढतच चालला होता. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या देहावर बेल, तुळस आणि माती टाकण्यात आली. पण त्या मातीतून सुद्धा जणू काही सुगंध दरवळत होता. लोकांच्या मनात महाराजांचे ते शेवटचे शब्द घुमत होते की मी शरीर सोडेन, पण माझी कृपा कायम राहील. समाधी सोहळा पूर्ण झाला आणि रात्र झाली तरीही भक्त तिथून हटायला तयार नव्हते. त्यांनी तिथेच भजन कीर्तन सुरू केले. सखाजीला असे वाटले की महाराज अजूनही आपल्या बैलगाडीत बसलेले आहेत आणि आपल्याला धीर देत आहेत. नामदेव तर पूर्णपणे अंतर्मुख झाला होता. त्यांना महाराजांच्या त्या शब्दांचा अर्थ आता हळूहळू उमजू लागला होता की देहाच्या मर्यादा संपल्या की देवाचे कार्य अधिक वेगाने सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी समाधीच्या जागेवर एक वेगळीच शांती नांदत होती. जो कोणी तिथे जात होता त्याला मनातून एक प्रचंड ऊर्जा मिळत होती. पुण्याच्या इतिहासात ही एक अशी घटना होती जिने केवळ भक्तीचा मार्गच बदलला नाही, तर मानवाचा मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. महाराजांनी दाखवून दिले होते की मृत्यू हे अंतिम सत्य नसून तो तर एका नवीन प्रवासाचा आरंभ आहे. भक्तांच्या जीवनातील तो अंधार आता महाराजांच्या स्मृतीने उजळून निघाला होता. जरी महाराज प्रत्यक्ष समोर नव्हते, तरीही त्यांच्या पादुकांकडे पाहून भक्तांना असे वाटायचे की महाराज अजूनही तिथेच बसून आपली वाट पाहत आहेत.
समाधीच्या त्या पवित्र स्थळावरून आता आशीर्वादाचा वर्षाव सुरू झाला होता. अनेकांना स्वप्नात दृष्टांत होऊ लागले. कोणाचे जुने आजार बरे झाले तर कोणाच्या मनातील चिंता क्षणात दूर झाल्या. या सर्व चमत्कारांच्या मागे केवळ महाराजांचा तो शब्द होता जो त्यांनी जाताना दिला होता. पुण्याचे धनकवडी आता साक्षात पंढरपूर किंवा काशीप्रमाणे पवित्र झाले होते. भक्तांनी तिथे नंदादीप प्रज्वलित केला जो कधीही न विझणारा होता. महाराजांच्या या महानिर्वाणाने केवळ एक देह संपला होता, पण त्यांचे कार्य तर आता खऱ्या अर्थाने विस्तारणार होते. ही कथा जशी जशी पुढे सरकत आहे तसतसे आपल्याला समजते की संतांचे अस्तित्व हे काळाच्या पलीकडचे असते. त्यांनी दिलेल्या शिकवणी आजही आपल्याला जीवनाच्या वादळात सावरण्यासाठी बळ देतात. महाराजांच्या या अफाट प्रेमाची आणि कृपेची ही गाथा आजही घराघरात मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते. ज्यांनी कधीही महाराजांना पाहिले नव्हते त्यांना सुद्धा त्यांच्या समाधीपाशी गेल्यावर एक अनामिक ओढ लागते. हीच तर त्या महापुरुषाची खरी ताकद होती. सखाजी आता आपल्या गावी परतला होता, पण त्याच्या मनात कायम महाराजांची मूर्ती वसलेली होती. नामदेव आता समाधीची सेवा करण्यात मग्न झाला होता. त्याला जाणवले की महाराजांच्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण हा एक धडा होता जो त्याला आता जगाला सांगायचा होता. अशा प्रकारे या महानिर्वाणानंतर सुद्धा महाराजांचे अस्तित्व पुण्याच्या आणि भक्तांच्या हृदयाचा कणा बनून राहिले. कथेचा हा टप्पा आपल्याला भावूक करतो, पण त्याचवेळी महाराजांच्या त्या अमर शब्दांची आठवण करून देतो जे आजही आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. पुण्याच्या त्या पवित्र भूमीवर आता धनकवडीची ती समाधी केवळ एक पाषाण राहिली नव्हती, तर ते साक्षात चैतन्याचं एक अक्षय उगमस्थान झाले होते, जिथे वाऱ्याची प्रत्येक झुळूक आजही महाराजांच्या अस्तित्वाची साक्ष देत वाहत असते आणि जिथल्या मातीच्या कणाकणात त्या महायोग्याचा आशीर्वाद मिसळलेला आहे. समाधी सोहळा संपून आता अनेक दिवस उलटले होते, पण भक्तांच्या मनातील तो ओलावा अजूनही तसाच होता. सखाजी आपल्या गावी परतला खरा, पण त्याचे मन मात्र त्या समाधीपाशीच घुटमळत होते. तो जेव्हा आपल्या शेतात नांगर धरत असे तेव्हा त्याला जाणवायचे की कोणीतरी अदृश्य शक्ती त्याचे हात सावरत आहे आणि त्याच्या कष्टाला फळ देत आहे. एकदा त्याच्या गावी पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरवली तेव्हा गावकऱ्यांनी महाराजांचा जयघोष करत समाधीच्या दिशेने हात जोडले. आणि काय चमत्कार! काहीच वेळात आभाळ भरून आले आणि असा पाऊस पडला की जणू महाराजांनी स्वतःच आकाशातून आशीर्वादाचा वर्षाव केला असावा. इकडे पुण्यात नामदेव आता समाधीचा मुख्य सेवक झाला होता. तो रोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून समाधीला अभिषेक करत असे. त्यावेळी त्याला अनेकदा असा भास व्हायचा की महाराज प्रत्यक्ष समोर बसून चिलिमी ओढत आहेत आणि त्या धुराचा सुगंध संपूर्ण गाभाऱ्यात दरवळत आहे. नामदेवाच्या मनात आता मृत्यूचे कोणतेही भय राहिले नव्हते, कारण त्याने पाहिले होते की देहाचा अंत म्हणजे केवळ एका प्रवासाचा विसावा आहे. एकदा भर दुपारी एक वृद्ध प्रवासी जो खूप लांबून चालत आला होता तो समाधीपाशी आला आणि तहानेने व्याकुळ होऊन जमिनीवर कोसळला. तिथे आजूबाजूला कोणीही नव्हते, पण अचानक एक लहान मुलगा तिथे आला. त्याच्या हातात पाण्याचा तांब्या होता. त्याने त्या वृद्धाला पाणी पाजले आणि त्याला सांगितले की बाबा, घाबरू नका, महाराज तुमच्या सोबत आहेत. तो वृद्ध ताजेतवाने होऊन जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याला तो मुलगा कुठेही दिसला नाही. त्याला समजले की ही केवळ महाराजांचीच लीला आहे, कारण त्या मुलाचे वर्णन हुबेहूब महाराजांच्या बालपणासारखे होते. अशा अनेक अनुभवांनी भक्तांच्या जीवनातील अंधार दूर होत होता आणि घराघरात महाराजांची प्रतिमा देवाच्या ठिकाणी पूजली जाऊ लागली होती. पुण्याच्या त्या जुन्या वाड्यांमधून आता जेव्हा संध्याकाळी शुभंकरोती म्हटली जाई तेव्हा महाराजांच्या नावाचा जयघोष केल्याशिवाय ती पूर्ण होत नसे. महाराजांनी जो भक्तीचा मळा फुलवला होता त्याला आता विश्वासाची फळे लागली होती. लोकांचे वागणे बदलले होते. माणसे एकमेकांशी प्रेमाने वागू लागली होती, कारण प्रत्येकाला वाटत असे की महाराजांची नजर आपल्यावर आहे. कथेच्या या अंतिम टप्प्यावर आपल्याला हे समजते की संतांचे कार्य हे केवळ त्यांच्या जीवनापुरते मर्यादित नसते, तर ते काळाच्या पलीकडे जाऊन अनंत पिढ्यांना मार्गदर्शन करत असते. महाराजांनी दिलेला तो शब्द की मी शरीर सोडेन पण माझी कृपा भक्तांवर कायम राहील, हा शब्द आजही पुण्याच्या त्या समाधीतून प्रगट होत असतो. समाधीपाशी देवणारा तो नंदादीप जणू प्रत्येक भक्ताला सांगत असतो की जोपर्यंत तुमच्या मनात श्रद्धा आहे तोपर्यंत मी तुमच्यापासून दूर नाही. महाराजांनी कधीही मोठे ग्रंथ लिहिले नाहीत किंवा कठीण प्रवचने दिली नाहीत, पण त्यांच्या साध्या कृतीतून त्यांनी मानवाला जगण्याचे मोठे तत्वज्ञान दिले. त्यांनी शिकवले की अहंकार हाच खरा शत्रू आहे आणि भक्ती हेच खरे सामर्थ्य आहे.
आज अनेक वर्ष उलटून गेली तरीही जेव्हा एखादा भक्त संकटात सापडतो आणि अंतःकरणापासून महाराजांना साथ घालतो तेव्हा महाराज कोणत्या ना कोणत्या रूपाने त्याच्या मदतीला धावून येतात. कधी ते एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपात भेटतात तर कधी ते स्वप्नात येऊन संकटाची चाहूल देतात. पुण्याचे धनकवडी आता केवळ एक ठिकाण राहिले नव्हते, तर ते लाखो भक्तांच्या श्रद्धेचे माहेरघर झाले होते. तिथे गेल्यानंतर मिळणारी शांती ही शब्दांच्या पलीकडची असते. तिथल्या हवेत आजही एक प्रकारचा दैवी सुगंध आहे जो मनाला प्रसन्न करतो. महाराजांचे ते अष्टवक्र शरीर आज भक्तांच्या हृदयाचे सिंहासन झाले आहे. त्यांच्या चरणांशी वाहिलेले एक फूलसुद्धा भक्ताला जगातील सर्व सुखांपेक्षा मोठे वाटते. या कथेचा समारोप करताना मन भरून येते, कारण महाराजांचे प्रेम हे मातेच्या प्रेमासारखे निस्वार्थ होते. त्यांनी स्वतःसाठी कधी काही मागितले नाही, पण भक्तांच्या झोळ्या मात्र आनंदाने भरून टाकल्या. त्यांचा हा जीवन प्रवास म्हणजे केवळ एक कथा नाही, तर तो आत्मसाक्षात्काराचा एक मार्ग आहे. पुण्याच्या मातीत जन्मलेला हा भक्तीचा प्रवाह आता संपूर्ण विश्वात पसरला आहे आणि जो कोणी या प्रवाहात सामील होतो त्याचे जीवन धन्य होते. महाराजांच्या त्या दिव्य वचनांनी आजही लोकांच्या मनात आशेचा किरण तेवत ठेवला आहे. जसे नदीचे पाणी सागराला मिळाल्यावर शांत होते, तशीच भक्तांची मने महाराजांच्या चरणांशी आल्यावर स्थिर होतात. या कथेतील प्रत्येक प्रसंग आपल्याला देवाची आणि संतांची जवळीक साधून देतो. महाराजांनी जाताना दिलेला संदेश हा आजही तितकाच जिवंत आहे की घाबरू नका, मी तुमच्यातच आहे. हे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा जगातील सर्व संकटे छोटी वाटू लागतात. भक्तीचा हा अखंड दिवा असाच देवत राहो आणि महाराजांची कृपा तुम्हा सर्वांवर कायम बरसत राहो, हीच त्या चरणी प्रार्थना. या कथेच्या माध्यमातून आपल्याला हेच शिकायला मिळाले की जो ईश्वरावर आणि आपल्या गुरूंवर अढळ श्रद्धा ठेवतो त्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही. जीवनाच्या वाटेवर चालताना जेव्हा कधी अंधार वाटेल तेव्हा शंकर महाराजांच्या नावाचा दिवा मनात लावा आणि पहा तुमचे आयुष्य कसे उजळून निघते. अशा या महान अवधूत आणि सिद्ध पुरुषाला आमचे कोटी कोटी दंडवत, ज्यांच्या दर्शनाने जीवनाचे सार्थक होते आणि ज्यांच्या स्मरणाने मनातील सर्व मळभर दूर होते. पुण्याच्या या मातीला आणि तिथल्या भक्तांना खरोखरच धन्यवाद दिले पाहिजेत, ज्यांनी ही भक्तीची परंपरा आजही तितक्याच निष्ठेने जपली आहे. ही कथा इथे संपत नाही, तर ती प्रत्येक भक्ताच्या अनुभवातून रोज नवीन जन्म घेते आणि विश्वासाची नवी कवाडे उघडते. महाराजांचे ते हास्य, त्यांची ती चिलिमी आणि त्यांची ती गोधडी हे सर्व काही भक्तांच्या स्मरणात चिरकाल टिकणारे आहे. भक्तीचा हा प्रवास असाच अखंड चालू राहो आणि महाराजांच्या वाणीतून आलेला हा संदेश तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान घेऊन येऊ. हीच या कथेची फलश्रुती आहे आणि हाच खरा भक्तीचा आनंद आहे जो आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करतो. महाराजांची ही लीला अगाध आहे आणि ती गाण्यासाठी शब्द नेहमीच अपुरे पडतील. तरीही या शब्दांच्या माध्यमातून आपण त्यांच्या चरणांना स्पर्श करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. ही कथा ऐकताना तुमच्या डोळ्यात जे आनंदाश्रू आले असतील तेच महाराजांना वाहिलेले खरे अर्धे आहे. आता या कथेचा समारोप करताना महाराजांच्या चरणी लीन होऊन आपण त्यांचे ध्यान करूया आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या जीवनाची पुढची वाटचाल करूया. पुण्याचे पुण्य आणि महाराजांची माया ही नेहमीच आपल्या साथ देत राहील यात शंका नाही. भक्तीचा हा महासागर असाच उचंबळत राहो आणि आपण सर्व त्यातील आनंदाचे वाटेगरी होऊया. श्री शंकर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.